विद्यार्थ्यांनो, आज आपला विज्ञान 2चा पेपर झाला आहे आणि सोमवारी आपला इतिहास हा पेपर आहे. इतिहास आणि राज्यशास्त्र. इतिहास हा जो आहे तो 28 मार्काला असतो आणि राज्यशास्त्र 12 मार्काला असतं. इतिहासामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात 3 गुणांसाठी. तर त्याच्या अनुषंगाने एकूण 25 महत्वाचे बहुपर्यायी प्रश्न काढलेले आहेत आणि त्यांचे ऑप्शन पण आहेत. आपण याच्यावरती प्रश्नमंजुषा घेऊया आणि बघूया तुम्हाला किती स्कोर यामध्ये मिळू शकतो, जेणेकरून डिसाईड होईल की तुमचा अभ्यास झालेला आहे बहुपर्यायी प्रश्नांचा. अजून एक गोष्ट की इतिहासामध्ये, विज्ञानामध्ये आपण फक्त पर्याय क्रमांक लिहायचो अबकड. इतिहासामध्ये असं करायचं नाही. इतिहासामध्ये तुम्हाला पूर्ण वाक्य रिकाम्या जागा भरून लिहायचं आहे. हा एक बदल तुम्हाला इतिहासामध्ये करायचा आहे. आणि चॅनल नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच व्हिडिओ आता पुढे भविष्यामध्ये तुमच्या माहितीचे व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनलवरती. त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. 10वीची परीक्षा संपल्यानंतरही 10वी, 11वी, 12वीशी रिलेटेड, तुमच्या करिअरशी रिलेटेड जे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवरती येत राहणार आहे. तुम्हाला गायडन्स, मार्गदर्शन मिळत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. आपला टार्गेट आहे 1000 सबस्क्रायबर्स. फक्त 330 सबस्क्रायबर्स कमी पडत आहेत. आशा करतो की या 2 दिवसामध्ये ते पण पूर्ण होऊन जातील. चला सुरू करूया. सुरू करण्या अगोदर तुम्हाला मी प्रश्न वाचणार आहे, 4 पर्याय सांगणार आहे आणि मध्ये मी पॉज घेईन किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं उत्तर मनात ठेवा आणि बघा की तुमचं उत्तर बरोबर येत आहे किंवा नाही. ठीक आहे. चला मग पहिला प्रश्न बघूया. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. ऑप्शन्स आहेत कार्ल मार्क्स, मायकेल फुको, लुसी आ फेबर आणि व्हॉल्टेअर. ठीक आहे. त्याचं उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, मायकेल फुको. ठीक आहे. तुमचं उत्तर बरोबर आलं असेल तुम्ही कमेंटमध्ये येस लिहू शकता. पुढचा प्रश्न. मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास असतो असे टिंबटिंब या तत्वज्ञानाने मांडले आहे. ऑप्शन्स आहेत व्हॉल्टेअर, जॉर्ज विल्यम, फ्रेडरिक हेगेल, लिओपॉल्ड वॉन रांके आणि कार्ल मार्क्स. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड, कार्ल मार्क्स. पुढच्या प्रश्नावर जाऊया. भारतीय पुरातत्व खात्याचे टिंबटिंब हे पहिले सरसंचालक होते आणि ऑप्शन्स आहेत अलेक्झांडर कनिंगहॅम, विल्यम जोन्स, जॉन मार्शल आणि फ्रेडरिक मॅक्स म्युलर. आणि याचं बरोबर उत्तर आहे अलेक्झांडर कनिंगहॅम. चौथा प्रश्न. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा टिंबटिंब यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला. ऑप्शन्स आहेत जेम्स मिल, फ्रेडरिक मॅक्स म्युलर, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि जॉन मार्शल. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, फ्रेडरिक मॅक्स म्युलर. पुढचा प्रश्न बघा. प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक टिंबटिंब इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. वसाहतवादी, प्राच्यवादी, राष्ट्रवादी आणि मार्क्सवादी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड, मार्क्सवादी. पुढचा प्रश्न. प्रश्न 6. टिंबटिंब यांनी लिहिलेले स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. मीरा कोसंबी, शर्मिला रेगे, ताराबाई शिंदे आणि पंडिता रमाबाई. आता 6व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये करू शकता. उत्तर लिहिताना 6व्याचं अ, ब, क, ड असं तुम्ही उत्तर लिहून द्या, म्हणजे मला कळेल की तुम्ही कुठल्या प्रश्नाचं उत्तर इथे कमेंट करत आहात. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले. दिल्ली, हडप्पा, ऊर आणि कोलकाता. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, ऊर. पुढचा प्रश्न बघा. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, दिल्ली. पुढच्या प्रश्नावर जाऊया. विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची टिंबटिंब ही जननी मानली जाते. तत्वज्ञान, इतिहास,
तंत्रज्ञान आणि अध्यात्म. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, तत्वज्ञान. ठीक आहे. आणि आता आपण पोहोचतो 10व्या प्रश्नावरती. पुणे येथे टिंबटिंब या संस्थेची मुख्य कचेरी आहे. ऑप्शन आहेत सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, नॅशनल फिल्म आर्काईव्ह, नॅशनल म्युझियम आणि नॅशनल लायब्ररी. आणि याचं बरोबर उत्तर आहे नॅशनल फिल्म आर्काईव्ह, ऑप्शन बी. जर तुमचे हे पहिले 10 प्रश्न बरोबर आले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये येस लिहा, जेणेकरून मला कळेल की तुम्ही 10 प्रश्न बरोबर केले आहेत. ज्यांचे 10 प्रश्न बरोबर आहेत त्यांनी येस लिहा. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. त्या अगोदर बघा, आपल्या चॅनलमध्ये आपण जेवढे पण व्हिडिओ टाकलेले आहेत सगळ्यांचा फायदा विद्यार्थ्यांना पेपरमध्ये होतोय. आणि इथून पुढे पण इतिहास आणि भूगोलसाठी पण जे व्हिडिओ येतील त्याचा फायदा पण तुम्हाला नक्की होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही इथपर्यंत आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह टिंबटिंब येथील अशोक स्तंभाच्या शीर्षावरून घेतलेले आहे. ऑप्शन्स आहेत बोधगया, पाटलीपुत्र, सांची आणि सारनाथ. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड, सारनाथ. पुढचा प्रश्न 12वा. भारतातील बेंगॉल गॅजेट हे पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले. जेम्स ऑगस्ट हिकी, सर जॉन मार्शल, ॲलन ह्यूम आणि माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, जेम्स ऑगस्ट हिकी. पुढचा प्रश्न. बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले टिंबटिंब हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे. ऑप्शन्स आहेत दिनबंधू, प्रभाकर, दर्पण आणि केसरी. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, दर्पण. पुढे जाऊया. 14वा प्रश्न. मराठी रंगभूमीचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते. वि. ज. कीर्तने, दत्तोपंत, पटवर्धन, विष्णुदास भावे आणि अण्णासाहेब किर्लोस्कर. आणि याचं बरोबर उत्तर तुम्ही मला कमेंट करणार आहात. प्रश्न 14 डॅश अबकड मधलं उत्तर जे असेल ते. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. प्रश्न क्रमांक 15. आपल्या 25 पैकी आपण 15व्या प्रश्नावरती आलेलो आहोत. आणि तो प्रश्न आपला आहे ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा टिंबटिंब येथे सुरू झाली. ऑप्शन्स आहेत ग्रीस, रोम, भारत, चीन. एकदम सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन अ, ग्रीस. 16वा प्रश्न. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला टिंबटिंब असे म्हणतात. ऑप्शन्स आहेत ठकी, कालीचंडिका, गंगावती आणि चंपावती. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, ठकी. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. मेजर ध्यानचंद यांना 1956 साली टिंबटिंब या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ऑप्शन्स आहेत पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारत रत्न. तर 17व्याचं आपलं उत्तर आहे ऑप्शन ब, पद्मभूषण. पुढचा प्रश्न. 1936 साली टिंबटिंब या शहरात ऑलिम्पिक स्पर्धा भरल्या होत्या. ऑप्शन्स आहेत म्युनिक, मँचेस्टर, बर्लिन आणि बाडुंग. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, बर्लिन. पुढचा प्रश्न. थॉमस कुकने टिंबटिंब विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. ऑप्शन्स आहेत हस्तकौशल्याच्या वस्तू, खेळणी, खाद्यवस्तू आणि पर्यटन तिकिटे. थॉमस कुक हे नाव तुम्ही ऐकलं असेल, टीव्हीवरती ऍड पण येते, त्यावर तुम्हाला एक अंदाज येईल त्याचं उत्तर काय असेल. त्याचं उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड, पर्यटन तिकिटे. पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न खूप सोपा आहे, सगळ्यांचं उत्तर माहिती असेल म्हणून उत्तर मी तुम्हाला कमेंटमध्ये विचारणार आहे.
महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंबटिंबचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. ऑप्शन्स आहेत पुस्तकांचे गाव, वनस्पतीचे गाव, आंब्याचे गाव की किल्ल्यांचे गाव. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करा. कमेंट करताना 20 आणि ऑप्शन अ ब क ड जी असेल ते. ठीक आहे, पुढच्या प्रश्नावर जाऊया. प्रश्न 21. भारताचे राष्ट्रीय वस्तू संग्रहालय टिंबटिंब या शहरात आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई की पुणे. प्रश्न क्रमांक 21 आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब दिल्ली. 22वा प्रश्न. टिंबटिंब हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. ऑप्शन्स आहेत वसंतराव नाईक, शरद पवार, यशवंतराव चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. प्रश्न 23 बघा. जगातील सर्वात प्राचीन शिलालेख टिंबटिंबच्या लुव्र संग्रहालयात ठेवलेला आहे. ठीक आहे, ऑप्शन आहेत अ इंग्लंड, अमेरिका, जर्मनी आणि फ्रान्स. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड फ्रान्स. पुढचा प्रश्न 24वा. चालुक्य राजा सोमेश्वर याने टिंबटिंब या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केलेले आहे. ऑप्शन्स आहेत नाट्यशास्त्र, किताबे नवरस, अजंठ्याची चित्रकला आणि अभिलषितार्थ चिंतामणी. ठीक आहे, आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड अभिलषितार्थ चिंतामणी. ठीक आहे, पुढे शेवटचा प्रश्न 25. 29 ऑगस्ट हा टिंबटिंब यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन्स आहेत खाशाबा जाधव, सचिन तेंडुलकर, मेजर ध्यानचंद आणि मारुती माने. शेवटचा प्रश्न आणि याचं बरोबर उत्तर आहे मेजर ध्यानचंद. ठीक आहे, अशा प्रकारे बघा आपण 25 प्रश्न काढलेले आहेत इतिहासामधले. महत्वाचे प्रश्न आहेत. सगळे प्रश्न परीक्षेला 1 1 2 2 3 3 वेळा आलेले आहेत. तुम्ही यांचा तरी किमान अभ्यास केला तरी पण तुम्हाला इतिहासामधील 3 पैकी 3 गुण मिळायला हरकत राहणार नाही. त्याचबरोबर या व्हिडिओ नंतरच काही वेळाने आपल्याला राज्यशास्त्राच्या MCQचा व्हिडिओ मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पटकन मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.